आरडी शेअर्स आणि सोने खरेदी करण्याकरिता काही गावातील काही जणांकडून पैसे घेऊन एका एजंटाने त्यांची 1,66,300 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। याबाबत निवृत्त शिक्षिका कमल सज्जन पाटील राहणार बुधगाव तालुका मिरज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। हा प्रकार दिनांक 14 मार्च 2020 पासून दिनांक 1 नोव्हेंबर 2020 या कालावधीत घडला। याबाबत पोलिसांनी ब्रह्मदेव दिगंबर पवार राहणार सिद्धेश्वर कॉलनी तासगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला। घटनेची माहिती अशी की संशयित ब्रह्मदेव पवार यांनी फिर्यादी कमल पाटील आणि अन्य काही जणांशी संपर्क साधला। विश्वास संपादन करून त्यांच्याकडील पैसे आरडी शेअर्स आणि सोने खरेदीकरिता घेतले, मात्र ते संबंधित ठिकाणी भरलेच नाहीत। फिर्यादीसह अन्य गुंतवणूकदारांनी संशयिताकडे दिलेल्या पैशाचा हिशोब मागितला असता तो देण्यास त्याने टाळाटाळ केली। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे संबंधितांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयिताविरोधात फिर्याद दाखल केली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।